प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, प्रभू येशू ख्रिस्त देव सनातन पित्याच्या नावाने सगळ्यांना सलाम. आजच्या विषयी क्रिसमस नाताळ या सणासंदर्भात बोलणार आहोत. जगामध्ये ख्रिश्चन लोक पुरा वर्ल्डमध्ये हा सण साजरा करत असताना आणि आपल्या या भारत देशामध्ये सण साजरा करत असताना, क्रिसमस हा सण साजरा करत असताना, नाताळ सण हा साजरा करत असताना, आज जगामध्ये सैतान परिवर्तनाचे मनोवादी असलेले जे घटक जे आहे, आज जगामध्ये, आज आपल्या या देशामध्ये अज्ञानताने जीवन जगत आज लोकांना दिशाभूल करत, फाकंडी करत, आज लोकांना बोलत आहे. ख्रिश्चन लोक धर्म परिवर्तन करत, आमच्या या हिंदू लोकांना कन्वर्ट करत, दिशाभूल करत आहे. म्हणून लोकांना ख्रिस्त या लोकांवर आरोप करत आहे. आरोप मात्र आहे, आरोप करतच आलेला आहे, कारण आरोप एक पण बी सिद्ध केले नाही त्यांनी. प्रियानो, महत्त्वाचं म्हणजे नाताळ सण हा क्रिसमस सण, या सणानिमित्त सर्व ख्रिस्त बांधवांना, आपल्या भारत देशाचे बांधवांना सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्त सनातन देव पित्याच्या नावाने सलाम. हॅपी क्रिसमस. प्रियानो, आजच्या महत्त्वाचा विषय म्हणजे आज जगामध्ये पाहत असताना मनोवादीचे अज्ञानतेने जीवन जगत, आज जगामध्ये पाहत आहोत, आरोप करत, ख्रिश्चन लोकांवर आरोप करत, छळ करत, शिव्यागाळ देत आत्तापर्यंत आपण पाहतच आलेला आहे. प्रियानो, आपण देवाच्या शास्त्राकडे वळूया. देवाचे शास्त्र काय म्हणतो? सनातन देवपित्या या ख्रिस्त हा 2000 वर्षापूर्वी जन्म घेतलेला आहे शरीराच्या द्वारे. कारण शरीराच्या द्वारे जन्म घेत हा पृथ्वीवर आला, शरीर धारण करून एक कन्याच्या गर्भात जन्म घेतला. जन्म घेऊन लोकांच्या पापांसाठी, लोकांच्या दुःखांसाठी, लोकांच्या कष्टासाठी, लोकांच्या जीवनासाठी त्याने आपल्या जीवन शरीर अर्पण केला. हा सनातन देव पिता, हा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे पाहूया. हा येशू ख्रिस्ताच्या हिस्ट्रीमध्ये पाहत असताना, येशू ख्रिस्ताच्या हिस्ट्रीमध्ये आपण पाहत असताना येशू ख्रिस्त हा 2000 वर्षी सालापूर्वी आलेला आहे का? त्याचा अगोदर पण बी येशू ख्रिस्त होता का नव्हता? तर होता तर कसा होता? आपण या वचनाच्या माध्यमातून आपण पाहूया. प्रभू येशू ख्रिस्त ते शिष्य मत्तई सुवार्ता, मत्तई कृत सुवार्तमान याच्या पहिला अध्याय 23 वचनमध्ये जर पाहिलं आपण काय म्हणत आहे पाहूया. पहा, कुमारी गर्भवती होईल व त्याला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युअल हे नाव देतील. हा नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव आहे. प्रियानो, आज आपण वचन इमॅन्युअल हा नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव आहे म्हणून आपल्याला शास्त्र, देवाचे शास्त्र आपल्याला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त एक कन्याच्या द्वारे जन्म घेतला. आज जगामध्ये आपण पाहत असताना अनेक लोक येशू ख्रिस्ताला तुच्छ लेखत, येशू ख्रिस्त एक सामान्य मनुष्य आहे, येशू ख्रिस्त एक सामान्य देवाचा संदेश आहे म्हणतात. परंतु शास्त्राच्या माध्यमातून जर पाहिलं, येशू ख्रिस्त स्वतः कन्याच्या द्वारे जन्म घेतला आणि त्याच्या नाव इमॅन्युअल ठेवण्यात आला. ते नावाचा अर्थ पण बी शास्त्र सांगत आहे आम्हाबरोबर देव आहे. तो पृथ्वीवर जन्म घेताच तो देव आहे, त्याचा अगोदर पण बी देव आहे म्हणून आपण या शास्त्राच्या माध्यमातून पाहूया. आज आपण मत्तई सुवार्ता पहिला अध्याय 23 वचनमध्ये पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्त कन्याच्या द्वारे जन्म घेऊन पृथ्वीवर सेवा केला, मानव सेवा केला. कारण प्रभू येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी नाही, देशावर राज्य करण्यासाठी नाही, तर येशू ख्रिस्त मनुष्याच्या जीवनासाठी, मनुष्याच्या अंतःकरणासाठी, मनुष्य नाश होऊ नये म्हणून, मनुष्य पाप करत असताना नाशाकडे, नरकाकडे जात आहे म्हणून येशू ख्रिस्तानी स्वतःला समर्पण करून, क्रूस स्तंभावर समर्पण करून, मरून तिसऱ्या दिवस जिवंत होऊन स्वर्गवर झालेला आहे. प्रियानो, शास्त्राच्या माध्यमातून आपण पाहत असताना येशू ख्रिस्त याच्या संदर्भात, येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी आले का? त्याचा अगोदर होता का नव्हता? आपण शास्त्राच्या माध्यमातून पाहूया. येशू ख्रिस्त कोण आहे आपण पाहूया. आज जगामध्ये सण साजरा करतो, येशू ख्रिस्त हा जन्म घेतलेला आहे म्हणून.
येशू ख्रिस्त जन्म घेतले, कसा नाही, या शास्त्राच्या माध्यमातून आपण पाहूया. येशू ख्रिस्ताचा जन्माच्या हिस्ट्री काय आहे, त्याच्या अगोदर येशू ख्रिस्त जन्म घेण्याच्या अगोदर देवाच्या शास्त्रामध्ये आपण पाहत आहोत. देवाच्या दास येसायामध्ये लिहत आहे. येसाया जुना करारामध्ये असलेला येसाया ग्रंथ आपण पाहूया. येसायाच्या ग्रंथमध्ये 9वा अध्याय 6वा वचन मध्ये जर पाहिलं आपण काय म्हणतो देवाचे शास्त्र आपण पाहूया. कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री देव, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या हिस्ट्री, येशू ख्रिस्त कशा प्रकारे जन्म घेणार आहे, म्हणून येशू ख्रिस्त जन्म घेण्याच्या अगोदरच हा यशाया संदेष्टाने आपल्या या शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. काय म्हणत आहे, कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याला सनातन पिता म्हणतील. सनातन म्हणजे आज, काल, सर्व काल प्रभू येशू ख्रिस्त होता, म्हणून आपल्याला या शास्त्र आपल्याला सांगत आहे. प्रियानो, आणि अजून एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला ख्रिसमस या सणानिमित्त सलाम. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा. जय ख्रिस्त, जय भारत, आमेन.